मी बोलतो चला चला मॅच 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 स्टार्ट करा. चला घाई करायची विनंती आहे पंच, पण जास्त वेळ द्यायचा नाही, प्लीज ताकीद द्यायची आहे. बघा 5:17 झाल्यात. आता प्रत्येकाला माहिती आहे की पूर्ण काळोख किती वाजेपर्यंत घेतो, म्हणजे जवळपास 1.5 तास असेल. बरोबर 1.5 तास आहे आणि 5 मॅचेस बाकी आहेत. 5 1.5 तासामध्ये 5 मॅच पूर्ण करायचे आहेत. चला मॅचला सुरुवात पुन्हा एकदा. पहिला चेंडू हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला फाईन रिजन मध्ये. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तन्मय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज कोण आहे, बॅट्समन कोण आहे, बॅट्समन तन्मय आणि आदित्य, आणि पहिली षटक हाताळतोय गोलंदाज रॉयल फायटर्स. रॉयल फायटर टीम्स आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. बॉलर नेम, बॉलर नेम. बॉलर नेम. क्रॉस बॅट पटका खेळायचा प्रयत्न होता, जोपर्यंत फीड करतील चांगल्या क्षेत्ररक्षण, चांगल्या क्षेत्र थ्रो करा. एक धाव चेंडूवरती पूर्ण. आणि हा सामना सुरू असताना आता पुढच्या सामन्याचे वेच प्रत्येकाला लागलेत. कृतिक करवणं. बिग मॅच, बिग मॅच, महामुकाबला पुढचा आहे भीमनगर ए आणि भीमनगर बी. चला गोंदवली संघ आपण आपला प्रवेश शुल्क जमा करायचा आहे. खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळताना जरूर आपण पाहतोय. थोडंसं की पुल करेपर्यंत चेंडू कितपत निघून जाईल, आणि यावेळी चेंडू पाहायला मिळतोय सरळ कार्पेटला रोल करून चेंडू मात्र निघून जाईल, आणि हा येतोय खणखणीत आणि दणदणीत चौकार. 4 धावा. थँक्यू. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 7 वरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका टीमला बसू शकतो, कारण जसं क्षेत्ररक्षण व्हायला होतं तसं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. स्ट्रायकरला पुन्हा एकदा आदित्य एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज तन्मय. आदित्य ऑन स्ट्राईक. आखू टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक झालाय, स्वतः गोलंदाज झालाय, चेंडूच्या खाली टिपला जाईल. आदित्य बाद. पहिला विकेट, पहिल्या गडी बाद. थँक्यू. रॉयल फायटर टीम्स आपला एक प्रतिनिधी येऊ द्या. आपल्या गोलंदाजाचं नाव कळत नाहीये. बॉलर नेम. रॉयल फायटर्स. बॉलर नेम, बॉलर. चला घाई करायची, जास्त वेळ दडवायचं नाही, पण जास्त वेळ घेता प्लीज. वेळेची दिरंग आपण करायची नाहीये. यानंतर दोन्ही कडवा मुकाबला मात्र पाहायला मिळेल. अगदी स्वतः घरच्या गावातील, अगदी स्वतःच्या गावातील मात्र दोन्ही संघ. एका बाजूला ए आणि बी या दोन्ही संघामध्ये कडवा संघर्ष आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. यावेळी थोडी बॅटेची कडा मात्र घेतली जाते, चेंडू मात्र निघून जातोय अगदी
लॉंग स्टॉप पण निघून जाईल का आणि चेंडू मात्र निघून जाईल दगदगून कदगदून आणि हा येतोय पुनश्च एकदा यश ब्रँडचा यशस्वी चौकार 4 धावा. वन 11 11 धावा धावफलकावरती आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विशाल गोलंदाजीसाठी सज्ज. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होतील फलंदाज. धावा धावफलकावरती येते. 1 11 11 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल विशाल क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डिपोरनं आला फील्ड करते खराब क्षेत्ररक्षक झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या पहिल्या षटकावरती भरपूर काही पाहिलं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलका 13 धावा पोचल्या आहेत. सकाळपासून दुपारपर्यंत धावा रोखल्या गेल्या होत्या पण जसं संध्याकाळचं सत्र चालू झालं चाय पिलाय आणि चाय नंतर भरपूर रन आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 13-13. यानंतर टॉस केला जाणार आहे. 2 संघ भीमनगर ए आणि भीमनगर बी. आता तो टॉस पण महत्वाचा ठरणार आहे कारण छाप आणि काटा त्यामुळे टॉस महत्वाचा आहे. चला नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. आपण पाहिलं तर भीमनगर ए आणि भीमनगर बी या दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय महायुद्ध पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे 144 वर्षानंतर ज्याप्रमाणे महाकुंभ भरला गेला आणि पुनश्च त्याच वर्षानंतर पुनश्च एकदा याच मैदानामध्ये एक महाकुंभ पाहायला मिळेल तो नक्कीच भीमनगर ए आणि भीमनगर बी संघामध्ये. बिलकुल. आणि त्याकरता एक गाणं सेट आहे. आ देखे जरा किसमें कितना है दम. गाणं सेट आहे. कोणामध्ये किती दमखम आहे त्यावेळेला गाणं देखील सेट झालंय डीजे वरती. आ देखे जरा किसमें कितना है दम. बघूया दमखम दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करणार. पण मॅच सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 13-13. खूपच चांगली अशी गोलंदाजी यावेळी हाताळताना न्याहाळताना आपण पाहू शकाल तरमय. यावेळी जरूर मात्र मारण्याचा दिशा मात्र वेगळ्या दिशेला होती पण वेगळ्या दिशेला मात्र चेंडू मात्र निघून जाईल अगदी मिड ऑफच्या डोक्याच्या विजन वरून आपण पाहू शकाल. आणि एकच धावेवर समाधान आणि एका धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 14 धावा. गोलंदाज मुन्ना. दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचचा हिरो 1-4ची सिच्युएशन ठोकलेला षटकार यशच्या बॅटमधून आलेला तो विनिंग सिक्सर जो आपण पाहिलाय स्ट्रायकर आणलाय. कोलबटा पॅथेच्या ड्राईव्ह केला जातोय अलॉंग द ग्राउंड. चेंडू चालला जोपर्यंत फील्ड करतील चांगले क्षेत्ररक्षण झाले. एकच धावे चेंडूवरती पूर्ण. क्षेत्ररक्षण तर जबरदस्त होते पण थ्रो करताना थोडासा वेळ घ्या थोडासा टाइम घ्या कारण दोन फलंदाज 1 रन करून थांबतात. थोडासा वेळ घ्यायचा आहे यानंतरचा मॅच. चला भीमनगर ए संघाचा कर्णधार आणि भीमनगर बी संघाचा कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मोहन यांना उत्सुकता लागली गेली आहे. त्याचप्रमाणे राहुल सुद्धा मात्र उत्सुक आहे. नक्की कोणाच्या वाटेमध्ये जो मात्र नाणेफेकीचा कौल जिंकेल तो मॅच सुद्धा जिंकेल कारण त्याच्या कौलवर सुद्धा मॅचचं पूर्ण परिक्षेत्र असतं. नाही पण आता इंडिया फायनल पर्यंत गेले ना. रोहित शर्माने एक पण टॉस नाही जिंकलाय पण मॅच जिंकलाय. प्रत्येक मॅच जिंकलाय. छाप आणि काट तसा आहे बघा. कोणाच्या बाजूने छाप जावं कोणाच्या काठीनं. तुमच्या कर्तृत्वाची अशी छाप सोडा ना की नशिबाचा काटा तुमच्या दिशेने आला पाहिजे. त्याच्यामुळे छाप काढा आहे. छाप काढा आहे. टॉस आहे महत्वाचा. टॉस का बॉस मध्ये घमासान आहे. कोलवटा पॅथा चेंडूचा स्वीप केले. चेंडूला मिड विकेटच्या रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. टॉस का बॉस मध्ये घमासान. टॉस कोण जिंकणार भीमनगर ए की भीमनगर बी. या दोन्ही संघांचा युद्ध आणि महायुद्ध. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17 धावा. भीमनगर ए संघ नाणेफेकीचं कौल मात्र जिंकतोय. थोडंसं नक्की हास्य स्मित नक्की चेहऱ्यावरती उमटताना पाहायला मिळेल. आता ए न टॉस जिंकलाय पण बी सांगतो आम्ही मॅच जिंकू. त्यांना एकदा टॉस जिंकायला दिलाय पण मॅच आम्ही जिंकू. मॅचला मजा येणार आहे त्या ए वर्सेस बी चा मॅच. रोमांचिक. ए आणि बी मात्र रोमांचिक पाहायला मिळेल. हरला तरी नक्कीच भीमनगर संघ असेल आणि जिंकला तरी भीमनगर संघ असेल. फक्त स्लॉट असेल ए आणि बी चा. सुपर मॅच पाहायला मिळते नक्कीच या मॅच नंतर. हवे चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. फाईन लेग रिझन मध्ये एक चांगला झेल
टिपला गेलाय विकेट पहिला दुसरा गडी बाद झालाय तो टीम पंचेचाळीस संघाचा. डीजे एक वरती गाणे ऐकूया आणि पुढच्या मॅचची रूपरेषा ठरवली जात आहेत, स्ट्रॅटेजी बनली जात आहे, डावपेच बनले जात आहेत. एकास एक खेळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. चला ओपनिंग पेयर सलामी जोड़ी बिल्कुल आगे निकल आया. मैं वो तो पीछे रह गए, आगे पीछे वाली कहानी देखेंगे. पण ओपनिंग पेयर सलामीची जोडी बॅट्समन चला आपण तोपर्यंत पुन्हा एकदा ते गाणं ऐकूया आणि येऊया. धावांचा पाठलाग होईल न होईल हे पाहण्यासाठी येऊया. कारण धावांचा पाठलाग करायचा आहे तो 18. 2 षटकामध्ये 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या पंचायत टीम आणि रॉयल फायटर ओपनिंग पेयर्स सलामी जोडी मैदानावरती पाठवा. तोपर्यंत डीजे वरती ऐकूया हा देखे जरा किसमें कितना है दम. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे, यश आपण नोंद घ्यायची आहे कारण अजूनही बरेच सामने खेळवायचे, त्याची आपण दखल घ्यायची आहे. यानंतर होणारा एक युद्ध पराक्रम महायुद्ध मात्र पाहणार आहोत. एका बाजूला भीमनगर ए आणि भीमनगर बी दोन्ही संघामध्ये संघर्ष. आता कृतिक काय झाले माहिती का, पहिला टॉस महत्वाचा होता, पण टॉस जिंकल्यानंतर आता काय घ्यायचं तेही महत्वाचं ठरले. आता तिथेही चर्चा चालले, म्हणजे आता बी टीम खुश आहे, बरं झालं बाबा आपण नाही जिंकलो. आता बी टीम त्याकरता खुश आहे की बाबा बरं झालं आपण टॉस नाही जिंकलो. आता काय करायचं ते ए टीम करेल, बॅटिंग घ्यायची बॉलिंग घ्यायची. हे सांगतं, काही जण सांगतात बॅटिंग घ्या, काही जण सांगतात बॉलिंग घ्या, भरपूर काही चाललंय. चला भीमनगर हे संघ आपण निर्णय कळवायचा आहे. तुकाराम सर जर विचार केला तर नक्कीच थोडंसं चाहूल मात्र लागेल का यासाठी लक्ष वेधून राहिलं गेलंय. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय, पण निर्णायक खेळी मात्र असेल थोडंसं नक्कीच वेगळ्या दिशेने मात्र खेळावा लागेल तर सामना मात्र जिंकू शकेल. कारण ज्या ए संघ आणि बी संघ दोन्ही बलाढ्य संघ आहेत, दोन्ही ताकदवर आहेत. पण आता चालू असलेल्या मॅच महत्वाचं आहे. रॉयल फायटर्स 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानावरती आले, पण बॅट्समन नेम फलंदाजाचं नाव कळत नाहीये. रॉयल फायटर्स आपल्याला वारंवार एकच सूचना केली जाते, आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण येऊ द्या. ज्या खेळाडूने नाव जे काम करेल त्याचं नावही यायला हवं. बाउंड्री सिक्सर ज्याच्या बॅटमध्ये येतील त्या फलंदाजाचं नाव देखील योग्य पद्धतीने घेणं गरजेचं आहे. आविष्कार आणि प्रणित ही जोडी मैदानावरती पहिला चेंडू होता 2 धावा. या चेंडूवरती पूर्ण केला 18 धावांचा पाठलाग केला जातोय. 2 षटकामध्ये 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारण एक संघ जसं आता टॉप 4 ची लढाई आहे. पहिला आपण 14 संघ पाहिले, त्याच्यानंतर 7 आले, आता ही टॉप 4 मध्ये जाण्याची लढाई आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. खूपच चांगली अशी लढत पाहायला मिळत. एकंदरीत विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चांगला आविष्कार, नावामध्ये आविष्कार आहे, पण आविष्कार मात्र करेल का यासाठी लक्ष वेधून राहिला गेलंय. अगदी चांगली गोलंदाजी, तितक्या ताकदीची फलंदाजी हे दोन्ही संघ आपण यावेळी सुरेख आपण पाहू शकाल. खूपच देखणं असं गोलंदाजी यावेळी चेंडू किकपर्यंत निघून जाईल. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत भाग मिळेल का, भाग मात्र पाहायला मिळेल का, मिल्खा सिंगची आठवण मात्र करून देईल का. आणि यावेळी अगदी चेंडू मात्र निघून जातोय तो इंटू द गॅप मध्ये. आणि आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचेल. ती एकंदरीत पंच चौकार की किती
3 धावा संपन्न मात्र केल्या गेल्या. चौकार, क्षमस्व माफी असावी, या चौकारीकडे डिक्लेअर केलं जाईल. खूपच देखणं असं फील्ड करेपर्यंत चौकार मात्र पाहायला मिळेल. आणि चौकाराने जर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 6 धावा. बॅटच्या कडेला लागला तर चेंडू एसटीआयच्या हातून झेल सुटलाय. बघा हा कॅच होता, हा कॅच तुम्हाला घ्यायचा होता, झेल तुम्हाला टिपायचा होता, तो झेल टिपला गेला नाहीये आणि चेंडू पाठीमागे निघून गेलाय, जो सीमारेषा पार झालाय. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. बायावरती चेंडू आदळलाय. अपील जरूर झाले. बऱ्याच गोष्टी असतात ज्यावेळेला असा लेग बिफोरचा अपील केला जातोय. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्यावरती 2, नंतर चौकार. आता डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धापालकावरती 6. 9 चेंडूचा खेळ आहे आणि 9 चेंडू मध्ये करायच्या त्या 12 धावा. 9 चेंडू आणि 12 धावा. खूपच समीकरण मात्र साधं सोपं आहे, पण नक्कीच जेवढं सोपं असतं तेवढं मात्र कठीण होतं. यावेळी सुरेख आपण पाहतोय टायमिंग, टेक्निक, टेम्परामेंट दाखवलं गेलंय. झेल मात्र टिपता येईल का यावेळी सेकंड अटेम्प्टला प्रयत्न, परंतु झेल मात्र सोडला गेलाय आणि जीवदान सूत्र मात्र दिले जाते ते फलंदाजाला. हलक्याशा हाताने फक्त टेक्निकली खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अगदी 2 धावाचा मनसुबा मनामध्ये घेत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 8 धावा. बॅकलिप थोडीशी जास्त वर गेली. जसं तुम्ही ओढले केलं तर एक टेक्निक परफेक्टली आले होते. लॉफ्टेड खेळायचं होतं, तो इनसाइड आउटचा फटका खेळतात ना तसं, किंवा कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. बॅकलिप जास्त वर गेली. क्षेत्ररक्षक आले होते लॉंग ऑफचे. पहिलं तर वाटलं झेल पडतोय काय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 18 धावांचा पाठलाग आहे. 8 धावा धापलकावरती. 10 धावांची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8-10. 1-10, 2-10, 3-10, 4-10, 8-10. 8-10चं समीकरण मैदानावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. केलेला फलंदाज आविष्कार. आकोटाप्याचा चेंडू होता, थोडंसं उचली घेतं. निर्धाव चेंडूची सांगता होताना 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये करायच्या त्या 10, 10, 7-10. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 आहेत आणि 7 सुद्धा मात्र लागेल. ती 7 मात्र गोलंदाजाची असेल की फलंदाजाची, कारण दोन्ही संघांमध्ये अजूनही मात्र थोडंसं वरचढ पाहायला मिळते. तराजू मात्र समान, इक्विलिब्रियम पाहायला मात्र मिळेल. यावेळी मात्र उंचावर मात्र मांडण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. झेल मात्र टिपता येईल का, तू का मी का तू करेपर्यंत यावेळी सुरेख मात्र झेल टिपला गेलाय. सुपर. काय मात्र जम घेतला गेला आणि सुरेख आपण पाहतोय. याला म्हणतात गुड जजमेंट, गुड अटेम. आणि नक्कीच अटेम करेपर्यंत मोठ्या खेळाडूला एक तंबूच्या असायला पाठवलं जाईल. हा एक मोठा झटका गडी गारत. ऐकूया डीजेला. थँक्यू. याच्या अगोदर एक झेल सुटला होता, सोपा झेल ठेवला होता आणि लॉंगर वन क्षेत्ररक्षक आले ते आकाश आणि चेंडूही आकाशामध्ये जवळपास गेला होता आणि आकाश धावत 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 आले आणि सर्वांच्या नजरा आकाशवरती एकवटल्या होत्या आणि आकाशनं झेल टिपला आहे. समीकरण आता आहे 6 चेंडूचा खेळ आहे. 10 धावांची आवश्यकता. 6-10. साधा नाहीये मॅच, 6-10 आहे. पुढचा मॅच तर त्याच्याहून साधा नाहीये. पुढचा मॅच तर अजून आता त्याच्यापेक्षाही जबरदस्त मॅच आहे. ए आणि बी दोन्ही संघ पण यानंतर होणारा सामना नक्की रंगतदार रोमांचिक मात्र पाहायला मिळेल. अगदी ज्या सामन्याची आतुरता लागली गेली कित्येक वर्षानंतर मला वाटते पहिल्यांदाच ए आणि बी या पटलावरती मात्र खेळताना पाहायला मिळेल. बघा म्हणजे दोन्ही सामन्याचा रिझल्ट काय होईल त्याच्यावरती न्यूज बनणार आहे. न्यूज त्याच्यावरती बनणार आहे की दोन्ही टीम मधनं कोण जिंकणार त्याच्यावरती न्यूज बनणार आहे. दोन्ही टीम तितक्याच ताकदीच्या आहेत आणि ज्यावेळेला घरच्या मैदानावरती खेळणार आहेत त्यावेळेला काही गोष्टीचा जो अनुभव आहे तो त्यांच्या गाठीची आहे. पण सामना चालू आहे त्या दिशेने जाऊया. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी. यश स्ट्रायकरला पण इथे आहेत. यश आहेत गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावर. झेल पहिला तर वाटलं होतं टिपला गेलाय. खाली येत असताना झेल सुटलाय. धाव देखील आले. ते यश सांगतात का भाई हात में थ्रो करणार था. तुम्हाला हातामध्ये थ्रो घ्यायचा होता, थोडासा वेळ घ्यायचा आहे. टाइम होता तुमच्याजवळ, भरपूर काही टाइम होता, पण तो टाइम तुम्ही नाही यूज केला गेला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि 5 चेंडू आणि धावा करायचे त्या 8. 5-8. 5 चेंडू आणि 8 धावा. काय समीकरण मात्र बनलं गेलंय. खूपच देखणं. यश ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी केली तितक्या ताकदीचा फलंदाज मिस्टर दीपेश पाहायला भेटतोय आणि एका बाजूला पाहायला भेटतोय मिस्टर प्रणिक काय करेल आपल्या स्वसंघासाठी.
यावेळी जरूर मात्र मारण्याचा प्रयत्न थोडंच पाहतोय नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय आणि यावेळी क्षेत्ररक्षक तैनात यावेळी ॲक्युरेट फेकी मात्र करताना पाहायला मात्र मिळेल का. फेकी करेपर्यंत 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या सरसावेल आणि संघाची धावसंख्या जर एकंदरीत पाहिली तर संघाची धावसंख्या दोन पोहोचते ती 1/2 म्हणजे तब्बल 12 धावा धावफलकावरती येतात. समीकरण काय आलंय 4 चेंडू आणि 6 धावा. या मॅच पण तसा आहे. हा मॅच जसा जमाना 60-40 वाला आहे ना, रेशो तोच असतो 60-40 वाला. हा मॅच पण तसा आहे 4-6. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 60-40 वाला मॅच आहे. पारडं या बाजूला पारडं त्या बाजूला जाणार आहे या सामन्याचं. कधी आपण पाहिलं तर रॉयल फायटर, कधी पाहिलं तर माझ्या टीम बॅक करताना दिसणार आहेत या सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यश सज्ज होईल. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचे पर्चे 1 ते 2 चेंडू असणार आहेत. पायावरचा चेंडू होत आहे. फ्लिक केलाय क्षेत्ररक्षकाला. आकाश आकाश ओ ओ ओ ओ ओ ओ आता डोक्यावरती हात गेल्यात पण गडी बाद झालाय. फक्त कोण बाद झालाय ते बघूया. पंच सांगतील आपल्याला. चला घाई करायची आहे, जास्त वेळ दडवायचा नाही. जर तुकाराम सर पाहिला गेला जो अगदीच कठीण झेल होता तो मात्र अगदी सहजता टिपला गेला आणि जो सोपा झेल होता मात्र तो गमावला गेला आणि त्यालाच नक्की चर्चा मात्र पाहायला भेटते ग्राउंडच्या आतमध्ये. काय सांगायला तुकाराम सर? नाही असंच आहे ना, क्रिकेटचा खेळ आहे ना. जो अच्छा लगता है जो मिलता नहीं और जो मिलता है जो अच्छा लगता नहीं. आपणही असं आहे. आपल्याला जे मिळतं ते कधी कधी चांगलं वाटत नाही आणि चांगलं आहे ते कधी मिळत नाहीये. मागे चांगला झेल टिपला होता, हा झेल सुटलाय. फलंदाज बाद झाल्यात. प्रणीत बाद झाल्यात आणि नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. सागर 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 आता समीकरण काय आलंय 3-7 3-5. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मागे तसा आला होता 3-5. थोडीशी घाई करा, वेळ कमी आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अकोटाप्याचा चेंडू तो कॅप केला होता. चेंडू जातो शॉर्ट फाईन क्लिअर. क्षेत्ररक्षक नो 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 नो. पंचाकडे इशारा आलाय. नो बॉलचा इशारा आहे ते सर. 3 चेंडू आणि 3 धावा. बघा या 9 चेंडूवरती कलाटणी मात्र दिली गेली. तुकाराम सर जर कदाचित 9 चेंडू नसता वेगळ्या दिशेला भरकटला असता, परंतु 9 चेंडूने पुनश्च 1+1 मात्र पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. सुवर्ण संधी सुद्धा मात्र असेल. 9 चेंडू आहेत. आकाशाला गवसती मात्र घालावी लागेल का, कशा पद्धतीने चेंडूला पण कितपर्यंत यशस्वी ठरेल यासाठी नक्कीच दोन्ही संघाचे निकटवर्तीयांचं लक्ष मात्र वेधून राहिलं गेलं. एका बाजूला पाहायला भेटतो मिस्टर यश आणि एका बाजूला पाहायला भेटतो सागर. एका बाजूला पाहायला भेटतो सक्सेस आणि एका बाजूला पाहायला भेटतो समुद्र. कोण ठरतो या समुद्रामध्ये ही नौका मात्र घेऊन जायची आहे. ही नौका कुठल्या दिशेला भरकटेल आणि या संकटमोचक मात्र ठरेल का यासाठी लक्ष असेल तुकाराम सर. लक्ष आहे. समोरच्या दिशेनं वेगवान पण चेंडू चाला बॉडला जवळ चांगलं फिल्डिंग चांगलं झालंय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला येतो आता 17 एका धावेची आवश्यकता आहे. 2/1 2 चेंडू आणि धाव करायची आहे ती 1. तुकाराम सर पण पाहिलं गेलं तर 9 आणि आकाशने झेल सोडला गेला तेव्हा समीकरण मात्र बदलला गेला. थोडंसं कलाटणी पाहायला मिळाली. एकंदरीत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर मला वाटते 4 चेंडू फेकून दिलेत. अजून जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 1 धावा. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. यानंतर मोठा मॅच रोमांचिक रोमहर्षक ज्या मॅचची आतुरता लागली गेली आहे तर की चला निर्णय कळवायचा भीमनगर संघ. अजून निर्णय घेण्यास सुद्धा आपण डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. बॅटिंग आणि त्या एवढ्या आहे ना की चॅम्पियन ट्रॉफीची फायनल बाजूला ठेवले. त्याच्या अगोदर हा मॅच आहे महत्वाचा. चॅम्पियन ट्रॉफीची फायनल उद्या होणार आहे त्याच्यापेक्षाही जास्त आता उत्सुकता या मॅच वरती आले. मला वाटते खरं तर फायनल हीच असेल आजच्या दिवसाची म्हणजे ए आणि बी मध्ये. सुरेख मात्र मांडण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जाईल. वन ऑफ द मॅच पाहायला मिळते तर नक्की सोपारा संघ रॉयल फायटर सोपारा वॉन द मॅच. जिंकलेल्या संघांचं अभिनंदन आणि हरलेल्या संघांचं कौतुक आणि कौतुक. तत्पूर्वी देऊया डिस्की जॉकीला.
Satish in the mix.